नमस्कार, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज बघा सकाळी सकाळी आली आहे मका लावायला लवकर. तरी बाकीची काम अजून राहिल्यात घरची, पण म्हणलं आपलं लवकर आवरून घ्यावं. परत पाण्याला येईल रान, कारण चारीच्या कडलनी असल्यामुळं काय होतं लवकर पाण्याला येतं बघा हे आमचं रान. त्यामुळे ना लवकरच म्हणलं आवरतं घ्यावं, कारण वाकण्याचं पण काम आहे ना. मका म्हणजे वाकूनच लावावं लागते, त्यामुळं एवढा म्हणजे कंटिन्यू पण लावू शकत नाही. त्यामुळे म्हटलं थोडी थोडीच लावून घ्यावी. आणि आता काल मी काय लावली बघा थोडीशी इकडं पण 2-4 कट अशी 4 कट लावून गेलते. आणि आता बाकीची आता राहिलेले आज काय लावायचे, आता राहिलेलं मग असंच चालू थोडं थोडं लावत जाणार बघा. ही बघा असं म्हणजे शेडचं बी आणलेलं आहे चांगलं, पण हे बी काय होतं म्हणजे मोठं असतं लावायला. आणि मग आपण जर हे मोठं लावलं असं बी झाड मोठं, तर हे म्हणजे मका पण चांगली येते, अशी झाडाची मोठी उंच होते चांगली बघा अशी होते. आम्ही घरचं पण ठेवतो, पण आमची आता एवढ्या ह्याच्यात म्हणजे मकाच झाली नाही ना. नाही तर आम्ही घरचं पण बी ठेवतो असं मकाचं. जास्त करून असं विकत नाही आणत, जास्त करून घरच्याच मकाचं ठेवतो बघा असं बी. पण यावेळेस काय आता झालंच नाही. आता हा काय सुरुवात केली मका लावायला. आता हा काय असं आधी खोल काढून घ्यायचं. खोल दिसतंय का ना आता खोल, मग त्याच्यात हा अशी बिया टाकल्या का नाही म्हणजे ना मका आहे ना लवकर ही होत नाही बघा. आता दिसाना पण आपल्याला खाली बी गेलेलं, मग तरच मग ती मका आहे ना पाखरेले हे करत नाही. तर नाही तर लगेच सगळी ना टुकरून खाऊन पाडतात खाली. कवळच असं कोंब आलं बारीक बारीक आपलं बोटा एवढं की लगेच खाऊन घेणार, म्हणून मग असंच करावं लागतंय. आता काय आमचं पुढं आता ही गल ती देत्यात आहे काढून, असं पाडतात आहे. मी अशा का टाकते. आता हे काय काय थोडं बसल्या जाते, असं व्हायचं केलं काटकानी की जात आहे मग खाली बी. असंच करावं लागतंय. आता ही लय चिकाटीचं कंबार मोडीचं काम आहे. आता ही डिगी 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 बसत उठत आता ही करावं लागणार. ही शेत बघा आमचं सगळं असं म्हणजे चारी आहे, पाण्याचा निचरा होण्यासाठी काढलेली आहे बघा. असं पाणी वाहतं इथून असं चारीला खालीपर्यंत आहे. म्हणजे अशी चारी तर मला कसं सांगते खूप खालीपर्यंत आमच्या घरांच्या तिकडं घरं दिसत असतील तशीच तर खाली गेलेली बघा. मी बघा अशा खूप आपल्या अशा चारीच्या कडाने ही केलेल्या आहेत, लावलेलं आहे असं बी टाकलेलं. थोडंफार टाकलं होतं त्याच्या आता भरपूर झालं बघा. शेळ्यांना पण होतं, मग शेतात आलं की असा पाला न्यायचा. आणि इथं बघा लिंबोणीचं एक झाड आहे, आता खूप जुनं झालं हे उंच. त्याला पावसाळ्यातच भरपूर लिंब लागतात. काय होतं पावसाळ्यात पाणी भरपूर मिळतं ना. आता ही चारीच्या कडेला आहे बुडघ्याचं बघा, आणि इथं खूप उंच जागा आणि पाणी खाली असं दिसत असेल. त्यामुळं काय होतं पाणी एवढं त्याला किती जरी आळं भरलं ना तरी ही होतं. काय तर 2 लिंबू पडलेली पिकली चांगली, आणि थोडीफार आहे इथं अजून कच्ची बिच्ची बघा अशी हा काय इथं. पण चांगली लिंब येतात अशी पावसाळ्यात ही छोटी छोटी अशी. आणि इकडं बघा तुम्हाला दाखवते. इथं बघा हे आंबा आहे आमचा जुना मोठा. आमच्या आज सासूने सासऱ्याने लावलेला, पण आमच्या आत्यांनी मामांनी बघा ह्याची काळजी घेतली. 4 आंबे होते असे मोठे इथं, असे सरळ असे याच्या लाईनीतच तिकडे 4 आंबे होते, पण ते जुने झालते म्हणून काय पडले काय काढून टाकले बघा. आणि ह्याच्या बुडातच बघा इथं रामफळे खूप मोठं आहे पूर्ण बघा. असं आंब्यात सगळं गेलेलं आहे, सगळं आंब्याच्या झाडात गेले. आणि इतके रामफळं लागतात. आणि मी पहिली चढायची ह्या झाडावर आंब्याच्या बघा इथून अशी, आणि काढायचे कधी कधी असे रामफळ आंब पण आता काय एवढी वर चढण्याच्या काय अशी एवढी नादी लागत नाही, कारण लय अंग दुखतं बाबा आंब्याच्या झाडावर चढल्यावर, कोटल्यावी झाडावर चढल्यावर. मग आमचं हेच काढतात बघा रामफळं बिनफळं. आता संपली सगळी, त्याचा बारा सगळा आता संपून गेला. तरी बघा आता कुठं आता फुलकळी ही लागली त्याला. आता ते दिसणार नाही लांबनं, कारण मला खाली चारीत उतरावं लागेल बघा असं. आणि आंब्याच्या कोया पण तिकडं बघा किती उकावलेत झाडं सगळी बघा. हे केलं कोया त्याचे झाडं पडतात ना, हे आंब्याची म्हणजे कोया खाली पडल्या ना, आंब खाली पडलं नाही हे केलं की अशी सगळी झाडं उगवत राहतात सगळी चारीला. आता तिकडं त्यांनी सगळं स्वच्छ केलेलं आहे, म्हणजे बरेचसे असं स्वच्छ केलेलं आहे तिकडं. आणि इकडं पण बघा असं चिंच ही इलायती चिंच होती इथं खड्ड्यात, त्यांनी एवढा खड्डा काढला त्याचं खोड सगळं काढून घेतलं, कारण विलायती चिंचचं सगळं पडत जातं आणि सगळं काटं होतात मग शेतात. मग लय अडचण येते मग काम करताना, मेहनत करताना बिरताना.
आता बघा म्हणजे आडवे कट तर सगळे असे लावून झाले तर म्हणजे उरकत आले तर 1-2 राहिले तर आता बघू ते नंतर. आणि उभे कट आता नंतर लावणार म्हणजे काय होईल सगळी संगच मका झाली खायला गुरांना तर मग सगळीच असे वाळून जाते ना, खराब होते म्हणून. तर बघा आता इकडून एवढे तिकडून ते कुबाबळी दिसतात ना, तिकडून एवढं म्हणजे सगळं लावत आलेलं आहे इकडं. आता हा लय कंटाळा आला एवढा की आता काय आता घरी जायचं परत. आता बघा इकडं आले, लक्ष इकडं गेलं पहिलं कोंबड्यांच्या जाळीकडं. ते इथं 4 अंडी घातलेली होती. नशीब म्हणजे कुत्र्यांनी खाल्ली नाही तर. आमचा डुग्गू नाही तसा तोंड लावत, पण बाकीची बाहेरची आली तर खाऊन जातात. आता आज नाही भाजी करता येणार अंड्याची, आज सोमवार असल्यामुळं आता दुसरेच काहीतरी बनवावं लागेल. इकडं बघा आता सगळ्यांची ओढ चालू आहे. मी दिसली की आता फ्रीजमध्ये दिली अंडी ठेवून, आधीची पण काय होती. आता इकडं बघा आता ही कोंबडीची पिल्लं, ते काय म्हण आहे ना हौसाने केला पती त्याला भरली रागात पेती, तसं झालं बघा. एवढी अंडी बसावली होती एवढ्या म्हणजे अंड्यावर. कोंबडीची पिल्लं कोंबडीने फक्त 5च काढली बघा. बाकी सगळ्यात अंडी इथं वाया गेली. आता ही फेकून द्यावा लागतील. आजच्या पुरतं एवढंच. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.